तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक एक, सेनापती बापट यांनी मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक दुसरा, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक एक, राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक तिसरा, प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक दोन, सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक चौथा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख टिंबटिंब होते. तर ऑप्शन क्रमांक चार, चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक पाचवा, भारताने सन 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी टिंबटिंब हा दिवस विजय दिन म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन क्रमांक दोन, 16 डिसेंबर हा दिवस भारताने सन 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक सहावा, भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक दोन, मंगो पार्क असे भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव होते. प्रश्न क्रमांक सातवा, शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते? तर ऑप्शन क्रमांक एक, टका हे चलन शिवकालात स्वराज्यात पैशाचे चलन म्हणून वापरत होते. प्रश्न क्रमांक आठवा, शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, बालविवाह यांच्याशी शारदा कायदा हा कायदा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3, पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 10, सातारच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली? तर ऑप्शन क्रमांक 2, रंगो बापूजी गुप्ते यांनी सातारच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन भूमिका बजावली. प्रश्न क्रमांक 11, सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4, नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 12, दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रझिया सुलतान ही दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2, तारापूर या ठिकाणी भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 14, कोहिमा ही कुठल्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नागालँड या राज्याची कोहिमा ही राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 15, काहलगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, बिहार या राज्यामध्ये काहलगाव औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, तामिळनाडू या राज्याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही. प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 18, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 19, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, बिहार या राज्यामध्ये बोधगया हे धार्मिक स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 20, बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, आसाम या राज्याशी बिहू हे लोकनृत्य संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 21, दिल्ली येथील लाल किल्ला ही वास्तू कोणी बांधलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, शहाजहान यांनी दिल्ली येथील लाल किल्ला ही वास्तू बांधलेली आहे.
प्रश्न क्रमांक 22, भारतात रेशमी धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किड्यापासून होते? तर ऑप्शन क्रमांक 1, तुती या किड्यापासून भारतात रेशमी धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 23, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रात अन्न भेसळ प्रतिबंध कायदा हा टिंबटिंब अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1954 या साली महाराष्ट्रात अन्न भेसळ प्रतिबंध कायदा हा अस्तित्वात आला. प्रश्न क्रमांक 25, मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वेटलिफ्टिंग या खेळाशी मीराबाई चानू संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4, सन 1993 या वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना ही झाली. प्रश्न क्रमांक 27, पहिली भूविकास बँक ही कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँक ही स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 28, झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, आनंद यादव हे झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम केव्हापासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, 15 ऑगस्ट 2007 या दिवशी महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 30, राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 31, जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 32, सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर ऑप्शन क्रमांक 2, ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये सन 1959 मध्ये चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 33, ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, प्रदीप हे ए मेरे वतन के लोग या गीताचे कवी आहेत. प्रश्न क्रमांक 34, 19 जुलै सन 1959 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण हे 19 जुलै सन 1959 साली करण्यात आले. प्रश्न क्रमांक 35, भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबवलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, इराण या देशासोबत भारताने चाबहार रेल्वे प्रकल्प हा राबविलेला आहे.